श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात आणि हेच स्वामींचे सुंदर अनुभव, स्वामींची सुंदर प्रचिती आपल्या चॅनलमध्ये भक्तांच्या स्वभाषेमध्ये केली जाते. शेअर करत असताना भक्त स्वतः त्याने अनुभवलेले अनुभव, स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर करत असतात. तर जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो ना, तर तेव्हा तो भक्त खूप भाग्यवंत असतो आणि अशाच भाग्यवंत भक्तांचे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बीड जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. आवाज येतोय का? हो येतोय ना, बोला. हे पाऊस येतोय ना, चालू आहे ना. हा हा. अनुभव शेअर करायचा आहे. हो. अरे वा. ताई नाव सांगायचंय का तुम्हाला? नाव नाही सांगायचं, आपला तालुका सांगा. हो चालेल, जिल्हा तालुका एक सांगितलं तरी चालेल. तालुका बी बीडच आहे आणि जिल्हा बी बीडच आहे. हा हा. कसे आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? स्वामी सेवेत मुलीसाठी आलेली बघा. हा हा. कोणी सांगितलं तुम्हाला का तुम्ही मोबाईल मध्ये बघून अनुभव वगैरे ऐकून? नाही, आमच्या इथं केंद्र आहे ना उघडलेलं. होय. अरे वा. हो. हा हा हा. ते मुलीचं लग्न झालं लॉकडाऊनच्या नंतर दुसऱ्या वर्षी. हा हा. तर त्यावेळेस ते हे भरत्या नव्हत्या ना आपल्या कोणत्याच नोकरीच्या. हा. तर मग ते तिची 12वी झाल्याच्या नंतर 1 वर्ष डी.एडची परीक्षा दिली आणि दुसरी परीक्षा द्यायची, तर मग लग्न केलं ना आम्ही. तिची जरा ते लग्न केल्यावर नंतर जरा लईच हे झालं, तिला त्रास हे करायला लागले ना सासरचे लोक. त्यामुळे मग ते आमच्याकडे चांगली होती. वर्षभर ठेवून घेतली आम्ही आमच्याकडे. मग त्याच्यामुळे मग ते नंतर पुन्हा त्रास असा व्हायला लागला. मग म्हणायचे इथं केंद्र उघडलेलं आहे, चला केंद्रात. ते मग तेव्हापासून केंद्रात मग जायला लागलो होतं. अरे वा. तिथं दादाला विचारलं अशी अशी अडचण आहे हे. मग दादाने सेवा दिली. कोणती सेवा दिली होती काय माहिती आहे का तुम्हाला? सेवा दिलती ना. मुलीला सांगितलं होतं नित्य सेवा, आपले दर दिवस 3 अध्याय हे 3 अध्याय. स्वामी चरित्र सारामृतचं का? नित्य सेवा. बरोबर. नित्य सेवेची. मग मुलगी करायची नित्य सेवा. 3 पानं का काय म्हणतात त्याला, अध्याय. मग दर दिवस घ्यायची 3 हे आणि मग 11 माळी जप करायची. आरती घ्यायची दर दिवस. अरे वा. मुलीने केली मग 8 महिने सेवा केली. मग नंतर आले तिचे माहेरचे माणसं. सासरचे का माहेर? सासरचे. आणि मग गेले घेऊन तिला. अरे वा. हो. नंतर मग ती गेल्याच्या नंतर मग मी करायला लागले ना सेवा. अरे वा. अगोदर मग मला कशी ते ह्याची जास्ती आवड आहे ना, हरिपाठ, ज्ञानेश्वराची. आपले उपास असते तर एखादं सोमवार.
मग मला आवड आहे जास्ती. मला ते श्री स्वामी समर्थाचं जास्ती नव्हतं म्हणजे आवड नव्हती. हां, हां. हां, तर मी आपले असं हेच हरिपाठ घ्यायची संध्याकाळी हां. आणि सकाळी आपलं हे देवपूजा हे करायची. हां. मग ते श्री स्वामी समर्थाचं काहीच नव्हती मला आवड. हां, हां. हां, मग नंतर ते मुलीच्या थोडीफार अडचण आल्यावर नंतर मग श्री स्वामी समर्थाचं मी करायला लागले मुलगी सासरला गेल्याच्या नंतर. हां, हां. हं. मग त्याच्यानंतर मला लय अनुभव आले मग. हां, हां. हां, मग आता सेवा करते मी. सकाळी हरिपाठ घेत असते ज्ञानेश्वराचा हां, हां. आणि संध्याकाळी 11 माळी जप आणि आपलं ते हे महादेवाचाच मंत्र आहे का? ओम त्र्यंबक यजामहे हां, महामृत्युंजय मंत्र. हां, ते एक मंत्र घेते. हां. गायत्री मंत्र घेते हां. आणि ह्याचा अं, गायत्री मंत्र. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईचे ते एक घेते. हां, देवीचा मंत्र. हां. हां, 3 मंत्र 3 वेळेस घेते हां. आणि तारक मंत्र 3 वेळेस घेते. हां, हां. अरे वाह! हां, तर मग त्याच्यावर लय मोठे अनुभव आलेत आता मला. हां, हां, हां. ते लय दिवस ठेवल्यामुळं जरा नाव ठेवायचे ना मुलीला. हां, हां. कमून ठेवली काय. हां, हां. मग त्या दिवसामध्ये तिची परीक्षा वगैरे झाली का मग? दुसरी परीक्षा दिली ना तिने. तर मग तुमच्या घरी असताना दिली ना? हां, एक दिली लग्नाच्या आधी, हां. एक लग्नाच्या नंतर. हां, हां. बरं झालं. हो आणि मग तिला दोन्ही परीक्षा झालेल्या आहेत तिच्या डीएडच्या आता. हां, हां. हं. मग नंतर असंच ती गेल्याच्या नंतर जरा म्हणायचे कमवून ठेवून घेतली. काही अडचण असेल तिच्या मालकात काही असं तसं म्हणायचे ना. हां, हां, हां. हां, मग तिथून पुढं मग श्री स्वामी समर्थाला मी म्हणलं, हं. प्रार्थना केली. म्हणलं आता मुलगी आता सासरला गेली. हां. गेल्याच्या नंतर म्हणलं 1 किंवा 2च पाळ्या येऊ द्या तिला. हां, हां. तिसऱ्या पाळीला लगेच दिवस गेलेले मला ऐकाय यावं द्या. हां, हां. तर मग ती मुलगी गेल्याच्या नंतर एकच पाळी आली तिला अरे वाह! हां, हां. आणि नंतर दुसऱ्या पाळीला तर दिवस गेले म्हणून ऐकाय मिळाले. हां, हां. अरे वाह! हां, तर मग तिला तिला म्हणलं मी की तुला दिवस गेल्याच्या हे आपल्या महाराजाला प्रार्थना केली. तिला 3रा महिना झाल्याच्या नंतर 4थ्या महिन्यात मी तिला बोलवून केंद्रात आपल्या आरतीच्या हाताने करीन आणि पेढे वाटीन. हां, हां. हां, तिला म्हणलं तर मग तिच्या मालकाला सुट्टी नसल्यामुळे नाही आली ती. हां, हां. तर मग नंतर ते 4थ्या महिन्यात गेले सोनोग्राफी करायला तर ते व्यवस्थित बाळच दाखवेनात अरे बापरे! सोनोग्राफीमध्ये. हां, हां. हां, मग पुन्हा नंतर मी बोलले महाराजाला की म्हणलं ते बाळ व्यवस्थित दाखवा म्हणलं सोनोग्राफीमध्ये. आणि हं. तिने नाही तिथं समज आरती केली तरी बी तिने नाही पेढे वाटले तरी मी इथं माझ्या हाताने पेढे वाटीन. हां, इथल्या केंद्रात हां, हां. आमच्या इथल्या. हां, हां. हां, मग बोलले तर मग लगेच दुसऱ्या दिवशी लगेच ते गेले सोनोग्राफी करायला तर व्यवस्थित आहे म्हणले बाळ. अरे वाह! हो. आणि मग किती नंतर ते दवाखान्यातून आल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी बी त्यांच्या तिथं तिचे मालक स्वामी सेवा करीत आहेत. अरे वाह! मग तुम्ही हां. त्यांना का सांगितलं नाही मग तुम्ही आज तिथल्या जवळच्या केंद्रात जाऊन स्वामींची आरती करा, पेढे वाटा? हां, सांगितलं ना पण आता तिच्या मालकाला ड्युटी तर काही टाईम नसतो ना. हां, हां, हां. हां, दर दिवस जाते ते केंद्रात संध्याकाळी सकाळी जाते तर. होय. अरे वाह! छान आहे ना मग. हां आणि मग ती मी म्हणल्याच्या नंतर ते दवाखान्यातून आल्याच्या नंतर सोनोग्राफीचं सांगितलं व्यवस्थित बाळ आहे म्हणून हां, आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी प्रगट दिन होता. हां. प्रगट दिनला लगेच त्यांना ते केंद्रात गेले तिचे मालक मुलीचे. हां. ते त्यांना लगेच म्हणले तुम्हाला आरती घ्या आता ही सकाळची. अरे वाह! हो, मग सकाळची आरती त्यांना प्रगट दिना दिवशीच आली तिथली. हां, हां, हां. मग त्यांनी आरती केली आणि मी म्हणलं होतं ना इकडं पेढे वाटीन तर ते समज त्यांना सांगितलेलं त्यांनी तिथंच वाटले पेढे. अरे वाह, वाह, वाह! हो, किती छान. आरती घेतली, पेढे बी वाटले. हां, हां. हां, ते एक अनुभव पहिला एक अनुभव आला तिला समज मला बातमी मिळू द्या समज दिवस गेलेले ते एक अनुभव. हां, हां.
आणि ह्यो दुसरा अनुभव. किती छान अनुभव आहेत बघा बरं. हा, म्हणजे सोनोग्राफीला. स्वामींना त्यांच्याकडून आरती करूनच घ्यायची होती ताई. हा, ते बाळ व्यवस्थित दिसू द्या म्हणलं होतं आणि मी इकडं वाटीन माझ्या हो, हाताने. हो, हो, हो. ते पण दुसरा अनुभव. हां. हा, आणि त्याच्यानंतर बी मग मुलाचा आला बघा अनुभव पुन्हा. मुलाचा काय आला अनुभव? मुलगा माझा BAMS ला आहे. हां, हां. डॉक्टरचा कोर्स करतोय हां, हां. वैजापूरला. हां, हां. तर त्याला ना ते केंद्रातून लागलेलं आहे बघा, ते मला नाही सांगायचं ते. हां, हां. तर मग त्याच्यात ना कास्ट म्हणजे ॲडमिशन करताना काय म्हणले 2 पेजचं लागतंय. हां, हां. आणि मग त्याचं ॲडमिशन हे केलं आणि नंतर 4-5 महिने झाले आणि मग आणखीन परीक्षा आली ना त्याची पुढची. हां, हां. परीक्षेच्या नंतर म्हणले आता ते वर दिलं त्यांनी केंद्रात त्याचे सगळे कागदपत्र हां, हां. आणि म्हणायला लागले 3 पेजचं द्या आता. हां, हां. आणि 3 पेजचं द्या म्हणायला लागले, तर मग 3 पेजचं इकडं लवकर निघाना ना गावाकडं. हो ना, बरोबर आहे. तर मग ते आम्ही बी समज आमचं गाव मुळगाव तिकडं पिटी नायगावपाशी नायगाव आहे. हां, हां. आम्ही इकडं समज दुसऱ्या कशी मावळण सासूच्या तिकडं समज गावाला शेत घेतलेलं आहे. हां, हां. तर मग आमच्या गावावर राहत नाहीत आम्ही. हां, हां. तर मग ते पहिलं सगळं तिकडंच होतं ना आमचं. गावचंच सगळं आधार कार्ड, नाव हे ते हां. रहिवासी. हां, हां. पुन्हा म्हणायला लागले की मग तुम्ही जिथं राहता तिथलंच रहिवासी काढा. हां, हां. आधार कार्डाचं नाव बदला, हे सगळंच बदला म्हणायला लागले ना मग. हां, हां. टाईम लागायला लागला. मग ते आधार कार्ड बी म्हणले लय दिवस येत नाही. पुन्हा बरेच सांगितले त्यांनी कागदपत्र. ते काही होईनाच मग आणि नंतर मग तारीख त्यांनी 25 का काय दिलती बघा. हां, हां. आणि 25 तारीख दिली आणि मग कशाचे ते कागदपत्र निघाना, तर मुलाला बी त्या शाळेहून पाठविलं वापस. म्हणले तुझं ॲडमिशन होणार नाही. की पैसे बी भरले होते ना आम्ही 3 लाख रुपये. अरे बापरे! हो, मग त्याला सगळा 5 लाख रुपये खर्च आलेला आहे. हां, हां. हां. तर मग म्हणले तुझं काही तुला परीक्षा देता येत नाही, तुझं ॲडमिशन होणार नाही, तुझं काम होणार नाही. हां, हां. हां. ते तिथल्या शाळेवरल्या मेन साहेबांनी दिलं पाठवून दिलं हां, हां. गावाकडं वापस. हां, हां. तर मग इकडं आल्यावर बी ते म्हणला मग माझं काम होईना, ते मुलगा जेवण करीना, झोपाना बी. म्हणला इतकं एवढा मोठा अभ्यास केला, पैसे हे भरलेले, परीक्षा जवळ आलेली, सगळे मुलं अभ्यास करते आणि मग मी कशी देऊ परीक्षा. हां, हां. टेन्शन घ्यायला लागलं ना. हां, हां. आणि मग काय केलं, पैसे देऊन म्हणलं पैसे किती का जायना पण ते काढूनच घ्यायचं म्हणलं त्याचे कागदपत्र. हां, हां. आणि मग पैसे देऊन तयार केलं, हे केलं आणि मग सगळे कागदपत्र जमा केले. कार्ड मिळालं नाही, ते पावती घेतली. दुसरे बी बरेच कागदपत्र ओरिजिनल नाही निघले, त्याच्या पावत्याच घेतल्या सगळ्या. हां, हां. आणि मग ते म्हणले पैसे देऊन करून घ्यायचं. हां, हां. तर शेवटच्या खुर्चीवर ते साहेब असतात ना शेवटचे, त्यांचं कागदपत्र लागत होतं ना ते. हां, हां. हां. तिथले ते खुर्चीवरले साहेब ज्या दिवशी आम्ही कागदपत्र काढायची लास्ट तारीख होती त्या दिवशी ते फिरायला गेले. अरे बापरे! फिरायला गेले तर 8 दिवस तिकडंच. हां, हां. आणि मग 8 दिवस तिकडंच नंतर पुन्हा ते 8 दिवसांनी बी आले वापस. तर नंतर बी मग त्यांचा काहीतरी मोर्चा होता, काहीतरी त्यांचं हेच होतं म्हणायचं, मोर्चाच होता कशाचा तरी. हां, हां. पुन्हा नंतर बी 5-6 दिवस लागले. अरे बापरे! तारीख तर निघून गेली मग ती. हां, हां. हां. मी महाराजाला म्हणायचे आता हे माझ्या मुलाला पाठवून दिलेले त्या शाळेवरल्या जे मुख्य असतं ते मालकाने. हां, हां. तर मग त्या साहेबांनी वापस लावलेले. तर मी म्हणायचे आता कागदपत्र आता निघत नाहीत आणि माझ्या मुलाला ह्यांनी काही समजून घ्यावा, नाही निघले म्हणून. आणि त्याला काही बोलू नये, आण म्हणून, जा म्हणून, काही हे परीक्षा द्यायला बसू नको, असं तसं काही म्हणू नये म्हणून त्याला महाराजांनी बुद्धी द्यावा. हां, हां. मी प्रार्थना करायची महाराजाच्या समोर बसून. हां, हां. अरे! आणि मग नंतर मुलगा गेला ना मग कागदपत्र नाही निघले तरी बी गेला परीक्षेला पुन्हा वापस. हां, हां. मग ते काही नाही, ते जे साहेब होते ना शाळेवरले हां. काही बोलले नाहीत, काही नाहीत मग. हां, हां. अरे वाह! फक्त म्हणले आणलं का कागदपत्र काढले का, तर ते म्हणला नाही ना सगळं झालंय म्हणले, पण ते साहेबच गेलेत फिरायला. हां, हां. हं, हं.
आणि मग काही नाही म्हणले ते आलं की तुझ्या वडिलाला पाठवून दे म्हणून. हां, हां, हां. आणि मग ते एक अनुभव आला. त्याला काहीच बोलले नाही, काही नाही. आधी परेशान केलं होतं. दिवसातून 7-8 वेळेस फोन लावायचे, कागदपत्र पाठवून दे, घेऊन ये. हां, हां. लय परेशान केलं होतं त्याला अगोदर. हां, हां. पण स्वामींच्या कृपेने पुन्हा झालं ना व्यवस्थित? हां, मग ते नाही बोलले, कागदपत्र नव्हतं तयार झाल्या. हां, हां. आणि मग नंतर कागदपत्र मी स्वामीला म्हणायचे, आता त्यो गेलाय समज शाळेवर, पण पटकन इकडं काम होऊ द्या आणि पटकन आम्ही पाठवून देतो गं. हां, हां. आणि मग गुरुवारीच काम झालं बघा त्याचं. अरे वाह! हां, 15 दिवस लागले, पण गुरुवारीच काम झालं. हां, हां, हां. किती छान झालं. हां, ते एक अनुभव. आणि नंतर तेच कागदपत्र दिलेले त्यांनी काय केलं, आम्ही म्हणलो तारीख बदलावं लागेल. 25 तारीख दिलेली होती ना त्यांनी. हां, हां. तर म्हणलं का तारीख बदलावं लागेल, तर ते म्हणायचे नाही, कागदपत्रच काढून घ्या आधी. तारीख आम्ही बदलू. हां, हां. नंतर त्यांनी काय केलं, मुलगा इथून गेल्याच्या पुढं त्याने परीक्षा दिली. तिकडं थांबला ते 2-3 महिने. हां, हां. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत वापस आला. हां, हां. आणि आता समज वापस जायचं ना अगोदरच्या टायमाला ते शाळेवर. हां. तर पुन्हा काय म्हणायला लागले, की ती तारीख बदलून आण त्या ह्याच्यावरली, जे कागदपत्र आहे त्याच्यावरली. अरे बापरे! आणि मग ती नेली की आता आमच्या इथं बऱ्याच दुकानी येतात अशा, ते झेरॉक्स हे काढायच्या. हं, हं. कुणी बी म्हणायचं ती तारीखच बदला येत नाही. प्रत्येक दुकानवाला म्हणायचा बदलाय जमत नाही, त्यावेळेसच बदलावं लागते. अरे बापरे! 4-5 दुकानीवर वापस लावलं. हां, हां. आणि शेवट म्हणले, जिथं ते तुमचं एकदम कास्ट निघलंय ना, तिथंच जा, कोणत्या ऑफिसला गेलं तर तिथं. हां, हां, हां. बापरे! मी अशीच महाराजाला संध्याकाळी प्रार्थना करायची, की हे तिथंच होऊ द्या, तुमकडे जायची वेळ येऊ देऊ नका. आणि माझा मुलगा आता 2 दिवसावर आलाय त्याचं जायचं, तर 2 दिवसात काम होऊ द्या. हां, हां. अरे वाह! मग शुक्रवारी जायचं होतं. मी गुरुवारीच बोलले, म्हणलं आजच माझ्या मुलाचं काम झालं पाहिजे. म्हणलं मागचं बी काम त्याचं 15 दिवस झालं नाही म्हणलं. हां, हां. आणि आता बी 8 दिवस झाले म्हणलं काम होईना. हं, हं. आज त्यातच गुरुवारीच मला मुलाचं काम झालं पाहिजे आणि मला अनुभव आला पाहिजे. हां, हां. त्या दिवशीच संध्याकाळी झालं बघा ते. अरे वाह! हो, मुलाचे दोन्ही बी कामं माझ्या गुरुवारीच झाले. हां, हां, हां. किती छान झालं बघा. हो. आणि नंतर माझी मुलगी पाठवल्याच्या नंतर तिच्या भाषेचं लग्न होतं. हां. तर ते भाषेचं लग्न संध्याकाळी होतं बघा. तर संध्याकाळी आम्ही लग्नाला गेलो होतो आणि माझ्या अंगावर बरेच दागिने होते. हां, हां. तर संध्याकाळी आम्हाला 10 वाजले यायला वापस. हां, हां. तर मग कसं 10 वाजताच कसे वाहनं हे सगळे बंद झालते बघा. हां, हां. आणि एक आमच्या इथं येताना एक तळ आहे मोठं आणि मोठा पूल आहे एक. हां, हां. आणि तिथं काय झालं, एक मोटरसायकलवाला पाठीमागून आला आमच्या. हां. आणि ते अजून काय ओळखीचा असल्यावानी म्हणायला लागला, चला पाहुण्या हो, चला म्हणून असं बोलायला लागला. हां. आणि आमच्यासोबतच गाडी चालवायला लागला. हं, हं. आणि मग गाडी चालवायला लागल्यावर पुन्हा काय सांगायला लागला, की ह्या इथं पुढं ना मला अडीलं होतं चोरांनी आणि हातारी काढले होते. अयो! हां. हो, आणि मला इथं अडविलं होतं. हां, हां. बापरे! तसं म्हणले. आमच्या मालकाला वाटलं आता नक्की कोणतरी दिसतोय आणि कुणाला तरी बोलून घेतोय आणि अडवतोय ह्यो आता आम्हाला. हां, हां. मग आमच्या मालकाने अशी फास्ट मोटरसायकल चालवली. हां, हां. आणि चालवली की मग ते आमच्या पाठीमागं बरंच मग लांबवर आमचा फाटा आहे बघा. ते हावे रोड आहे ना, हावे रोडवरून एक फाटा वळतोय आमच्या खेड्यागावाला. हां, हां. आणि मग तिथपर्यंत आम्ही अशी फास्ट गाडी आणली, तर ती बी पाठीमागून कासरातच असं एक कासराभर अंतराचीच मागं गाडी चालायची ती. हां, हां. आणि मग नंतर आम्ही म्हणलो आता पुढून येतो का काय, कुणी बोलितो का काय म्हणून असं फास्ट गाडी चालवली. मग आमच्या फाट्याच्या अलीकडं आम्ही वळवलं होतं आमच्या फाट्या. हां, हां. ती गाडी ना आमच्या फाट्यावर समोर दिसली आमच्या पाठीमागं नुसती आलेली. हां, हां. आणि नंतर ती पुढं गेलेली दिसली नाही आणि थांबलेली बी दिसली नाही आणि ती काहीच नाही, गायबच झाली. ती गाडीच गायब झाली. अरे बापरे! म्हणजे ती हो. गाडी काय तुम्हाला सोडायलाच आली होती की काय ताई? ते गाडी म्हणजे महाराजच आलते म्हणायचं ते. हो ना, हो ना. मग तेच की महाराजच की पण त्यांनी तुम्हाला एक संकेत दिला ना, की इथं लोकांनी अडवलेलं म्हणजे ते तुमच्या बाबतीत घडणार होतं म्हणून स्वामी तुम्हाला सोडायला आले तिथपर्यंत. हां, आणि कसं होतं आम्ही जरा गप्पा हाणीत चाललो होतो ना. हां, हां. आता लग्न लागलं आणि गप्पा हाणीत चाललो होतो. आपली तिथली चर्चा काही बी असते ना बघितलेली. हो ना, हो.
मग त्यांना वाटलं की आता इथं गाडी पाठीमागून नाही, पुढून नाही, कुंकून गाडी नाही आणि हे तर दमानी चालले तर दमानी जर चालले आणि कुणी जर अडवलं तर मग काय करायचं? हां, पण ते तुमच्या बरोबर होऊ शकत होतं, परंतु स्वामींनी ते होऊ दिलं नाही ताई. हां, मग ते त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या फाट्यापर्यंत आम्हाला त्यांनी हे सोडायला आलं. आणून घातलं म्हणायचं सोडवायला आले. होय. हो, हो. तिथपर्यंत तुम्हाला घालवलं आणि त्याच्यानंतर ते नंतर गेले मागे. हां, ते एक अनुभव आला बघा त्यांचा छोटा. हं, हं. नाही आणि खूप एक मोठा आहे अनुभव ताई. स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात. हं. आणि एक अशीच परभणी बघा, हं, केसापूर परभणी, नाही हां. पाथरी परभणी. हं. मोठी परभणी आणि ती जिल्हा परभणी. हं, हं. आणि तिकडं चुलत्याचं आमच्या दुखत होतं, हां, आजारी होती. आणि तिकडे भेटायला गेलो होतो हां. आई आणि मी. हां. आणि तिकडून येताना काय झालं, की अशा टॉपच्या मधल्या गाड्या असतात ना, हं, हं. तर त्या गाडीत बसलो होतो आणि त्या गाडीला टॉपच नव्हता बघा. हां. आणि ती 2 मजली गाडी होती बघा, आरामी गाडी काहीतरी नाव आहे बघा तिचं, आरामी गाडीच होती ती. हां, हां. लक्झरी होती का? लक्झरी नाही, लालच होती. शिवशाही होती का कोणती होती काय की बघा ती लाल गाडी. बरं, बरं. असू दे. हां. हां, 2 मजली होती ती. हं. आणि आम्हाला कसं वाटलं आता हे प्रत्येक टॉपला उभा राहते. हां. आणि मग आम्ही हे काढायला गेलो होतो, तिकीट काढायला गेलो होतो. हां. आणि म्हणलं आम्हाला उतरवा समज आमच्या जे फाटा वळतोय ना हावे रोडवरून आमच्या खेड्यागावाला त्या फाट्यावर उतरा नाव सांगितलं. हां. आणि ते काय म्हणले नाही तिथं गाडी उभा राहत नाही. अरे बापरे! मग? हो. मग म्हणले त्याच्या अगोदर त्याच्या अलीकडं गाव होतं बघा एक. हं. तर त्या गावावर उतरा म्हणायचे. हां, हां. त्या गावावर कधी आम्ही उतरलेलं नाही काही नाही तर लई लांब होतं तिथून ते. हां, हां. तिथं उतरा म्हणायचे तर म्हणलं आम्हाला तिथून लई लांब लागते म्हणलं. हां, हां. मग काय म्हणले बीडला उतरा मग डायरेक्ट. मग बीडला जाऊन वापस यावं लागत होतं ना. हां, हां. मग आता म्हणलं पाठीमागच्या गावावर उतरलं तर लांब लागतं आणि बीडला गेलं जरा सोपं होतं. हां, हां. मग बीडचंच काढलं तिकीट. हां, हां. आणि मग ती जी आमचा फाटा जवळ आला की ते कंडक्टर माझ्याकडे बघायला लागला. हां, हां. आणि मी त्यांच्याकडे समज नजर गेली माझी सहज. हां, हां. आणि मला कसे करते तर मी अगोदर बी 2-3 वेळेस विचारलं होतं मला तिथं उतरा, मला तिथं उतरा. तर नाही म्हणले जमतच नाही म्हणले आम्हाला टॉपच नाही तो. हां, हां, हां. आणि मग मला वाटायची संध्याकाळची वेळ होती 6चा टाईम होता संध्याकाळचा. हां, हां. आणि वाटायचं बीडला जाऊन वापस यायचं म्हणल्यावर मला 7 वाजत आहेत का 8 वाजत आहेत. आणि मग मी टेन्शन आलं जरा माझ्या मनातच मला. हो ना, बरोबर आहे. हां आणि एकटीच होते ना. हो ना. आई सोबत होती पण पुढे जाणार होती बीडला ती. हां, हां. आणि मग तसं म्हणून मग पुन्हा नंतर आमचा फाटा जवळ आला की ते कंडक्टरची माझी समोरची समोरून एकामेकाला समज पाहिलं आम्ही. हां, हां. आणि मग ते लगेच कंडक्टर म्हणते तर उतरायचंय का ताई इथं? हां. मी म्हणलं हो उतरायचंय मला. अरे वाह! चालत्या गाडीतच त्यांनी काय केलं ती गाडी पुढे जाणारी होती गाडी उभा नाही राहणारी होती फास्ट होती एकदम डायरेक्ट गाडी. हां, हां. ती ती गाडी मला उतरायचं म्हणलं की त्यांनी अशी दोन्ही काचऱ्याच्या अंतरावर मग त्या फाटा सोडून मला पुढे उभा केली गाडी ती. हां, हां. अरे वाह! हां न उभा केलं न तिथं उतरलं चालत्या गाडीतून समज उतरायसारखी अशी एकदम बंद बी नाही आणि एकदम फास्ट बी नव्हती गाडी ती. हां, हां. मग मला तिथं उतरलं. हां, हां. ते एक अनुभव आला बघा छोटा मला. अरे म्हणजे वाह! मला म्हणजे एवढं टेन्शन आलं होतं ते महाराजाला वाटलं की मग आता हिला पुढे जाऊन वापस यायचं म्हणल्यावर नंतर हो ना, येत. हो ना. त्याच्यामुळे त्यांनी तेवढं छान असं सोल्युशन काढलं त्याच्यावर. हां संध्याकाळची वेळ होती ना. हं, हं, हं. ते एक छोटा अनुभव आला बघा मला. हां, हां. हां आणि नंतर मग असंच ह्याच्या शिमग्याच्या अगोदर माझा मुलगा अशी सुट्टी होती 3-4 दिवसाची. हां, हां. म्हणून वापस आलेला होता गावाकडं. हां, हां. तर असे आमच्या इथं शेतात गाजरं होती. हं. आणि गाजरं आम्ही बळीरामनी काढीत असतो. हं, हं. तर ते दिवसभर मुलगा आम्हाला काढू लागला गाजरं. हां. आणि संध्याकाळी हे असे मेणकापाचे कॅरी बॅगी भरत असतो तो. हां, हां. सगळं करू लागला ते आणि त्यांनी त्याची घड्याळ होती बघा हातात त्याच्या घड्याळ. हां. तर मग त्याला वाटलं की गाजरं यायची आणि पडून जाईन ती. हां, हां.
मग त्यांनी ठेवली आपल्या समज घरी आणतो त्या पिशवीत समज सगळा पसारा हे असतंय ना हां, हां. आणि त्याच्यात ठेवली त्यांनी. हां, हां. आणि मग मला माहितीच नाही त्यांनी घड्याळ त्याच्यात ठेवली म्हणून. आणि संध्याकाळी आम्हाला 8 वाजल्या गाजरं हे धुवून यायला घरी. हां, हां. आणि ते छिद्र होतं बघा त्या पिशवीला. हां, हां. ती छिद्र होतं तर ती छिद्रातूनच ती घड्याळ पडून गेली. हां, हां. हां, अशी पिवळ्या बेल्टाची होती बघा. पिवळ्या बेल्टाची काय कशी असते ती काय म्हणतात त्याला नाव? सगळी पिवळा बेल्ट असतोय आणि मोठी गोल्ड घड्याळ होती. गोल्डनमध्ये का? हां, पिवळाच बेल्ट सगळा एकदम घड्याळच सगळी पिवळी. बरं, बरं. हां. हां, 3,000 ची घड्याळ होती बघा ती. हं, हं. हां आणि मग ती एक तर मग आपल्या गरीब परिस्थितीला शेतकऱ्याला कसं घेणं होत नाही ना वस्तू एकदा हरवल्या. हो ना, बरोबर. हां. मग त्याची 3,000 ची घड्याळ होती. त्याच्यात 3-4 वर्ष झालेली होतं म्हणायचं घेतलेली ती. हां, हां. तरी त्यांनी जपून वापरलेली होती. त्या घड्याळीला असं कसंच काही नव्हती. जुनी असल्यावानी वाटतच नव्हती कशीच. हां, हां. हां, नव्यासारखीच होती. हां, हां. आणि मग ती घड्याळच पडून गेली माझ्याकडून. ती पिशवी टाकली आणि ती गाडीवर आलो तर ती घड्याळ खालीच पडून गेली वाटातच. अरे तुम्ही पाहिलं नव्हतं का पिशवीला छिद्र आहे ते? हां, छिद्र छिद्र आहे म्हणून होतं, पण त्यांनी रुमालात गुंडाळलेली होती ना. हां, हां. आणि खाली प्लेट होती आणि प्लेटीवर होती ती घड्याळ. हां, हां. आणि मग वाटलं की समज असन ते पिशवीत. घरी गेलो तर म्हणला, "मम्मी घड्याळ कुठे आहे?" तर मी म्हणलं, "तू कुठे ठेवली?" म्हणला, "ही काय ह्याच्यातच होती." आणि मग नाही ना त्या पिशवीत नव्हती आणि मला म्हणला, "बघ आता ही पडली हरवली." म्हणला, "आता नाही घेणं होत मला आता." हां, हां. आणि मग मी बी म्हणलं, "आता एवढी 3,000 ची घड्याळ आपल्याला कशाला घेणं होती?" म्हणलं, "एक तर खर्च आला ह्या वर्षी त्याला लई मोठा. हां, हां. आणि त्याला शिकवायला तिकडे जायला 5 लाख रुपये खर्च आलेला ह्या वेळेस. आणि हां, आता कशाची घेणं होती म्हणलं आता घड्याळ." हां, हां. मग महाराजापुढं बसले जप करायला आणि म्हणलं, "माझ्या मुलाची घड्याळ सापडू द्या." म्हणलं, "लईच त्याच्या आवडीची घड्याळ आहे ती आणि त्याला तेवढी घड्याळ सापडू द्या." हां, हां. अरे मग वाह! हां, त्याचे वडील वडील आणि ते गेले वापस पुन्हा गाडीवर. हां, हां. गाडीवर वीज गावापासून गावपासूनच मळा म्हणून होता. त्या मळ्याच्या शेतात गेले ते. हां, हां. इथून तिथून रस्त्याने बघत. हां, हां. आणि त्याच्यावर किती बी मोटरसायकली आल्या आणि गेल्या. हां, हां. कोणालाच नाही दिसली ती. आणि ह्यांना बी गावातून जाताना दिसली नाही. हां. मी तिथून सगळं शेतातून पाहून पाहून परेशान झाले आणि वापस आले. म्हणजे आता जाऊ द्या गेली. हां, हां. मग गेली त्यावेळी म्हणून गेली म्हणून आले आणि मग वापस आले आणि पुन्हा तिथंच आमचं शेत सोडूनच थोडंसं पुढं रस्त्यालाच एकदम मध्यभागी अरे वाह! चमकली घड्याळ ती. हां, हां. चमकली न सापडली त्यांना वापस येताना. हां, हां. अरे वाह! म्हणले आम्ही 2 चकरा घातल्या इथून आणि इथून म्हणले गाड्या आम्हाला कितीच तरी म्हणले हे झाल्या म्हणजे त्यांना भेटल्या म्हणले. हां, हां. तर म्हणले त्यांना सापडली असते तर ते थोडे देतेच का आता चांगली होती ना दिसायला. नाही ना, बरोबर आहे. हां, तर मग म्हणले एवढ्या गाड्या गेल्या पण त्यांना बी भेटली नाही ती दिसली नाही आणि आम्हाला बी जाताना दिसली नाही. हां, हां, हां. अहो, स्वामींची साथ होते ना ओ ताई. हां, मग ते त्यांना वापस येताना सापडली ती आणि मग मुलगा असा खुश झाला. हां. मी बी खुश झाले. मग म्हणलं मला बी घेण्यातच नसती ना आली नंतर त्याला. हो ना. हां, मग ते एक छोटा अनुभव आला बघा मला. हं, हं. हां. आणि नंतर काय झालं मी म्हणले होते ना मुलीच्या टायमाला मी पेढे वाटीन केंद्रात जाऊन. हां, हां. तर मी पुन्हा आपला सप्ताह होता बघा ते कोणता काहीतरी सप्ताह होता स्वामीचाच. हां, हां. तर मग तिथं मी पेढे घेऊन गेले ते मी जी बोलले होते ते पेढे म्हणलं आता वाटून टाकायचे कशाला ठेवायचे म्हणलं मुलीने वाटले तरी बी आपण बोललेलं कशाला ठेवायचे म्हणलं. आणि मग तिथं सप्ताह होता तर एक दिवस असं दिवा लावण्यासाठी एक तेलाचा पुडा दिला. हां, आणि 7 दिवस होता सप्ताह तर 7 दिवस काही नाही काही नाही घेऊन जायचे. कधी दक्षिणा, कधी खडी साखर, कधी काही बी घेऊन जायचे. हां, हां. आणि मग शेवटच्या दिवशी जेवढे पेढे बोलले होते मी तेवढे घेऊन गेले मग तिथं केंद्रात. हं, हं. अरे वाह! हां आणि मग मी रोज दर दिवस महाराजाची सेवा करताना संध्याकाळी जप करताना म्हणायची माझी सेवा तुमच्यापासून पोहोचती का नाही मला काहीतरी संकेत द्या. हं, हं. तर मी आता वर्ष झाले सेवा करते. हं, हं. वर्ष होऊन गेलं म्हणायचं. होय. अरे वाह! हां, तर मग ते काही बी असा अनुभव होता. आता कोणी बी काही म्हणायचं ना संकेत असा फुलाचा आला, कोणाला पाण्याचा आला, कोणाचा हो, कशाला हो, हो. हो, कशाला हो. येतो ना. तर मी म्हणायची मग मला तरी काहीतरी अनुभव द्या तुमच्यापर्यंत सेवा पोहोचती म्हणून माझी. हां, हां. आणि मग मी ह्याच्यात नेले बघा केंद्रात पेढे नेले. हां.
आणि तिथं स्वामी पुढं ठेवलेलं असते प्रसादाला म्हणून एक छोटं टोपलं ठेवलेलं असते. हां, हां. त्याच्यात ठेवले. मग ते सेवेकऱ्यांनी काय त्यांना स्वामीला काय कसे प्रसाद दाखवते तसं दाखवला हं, हं. आणि वाटायला लागली मग. हां, मग हां. वाटायला अख्खे असं ते बॉक्स होता ना त्याच्यात एक सुद्धा असा तुकडा पडायला नव्हता त्या ह्याचा पेढ्याचा. अरे वाह! हां. आणि मग ते त्यांची ती आरती झाली आणि प्रसाद वाटायला लागले की ते पेढा अर्धा स्वामींनी खाल्ला होता. अरे वाह! किती हां. छान. हो. मी मग अशीच बसलेले होते आणि मग ते सेवेकरी वाटायला लागले. म्हणले, "ताई तुम्ही तुमच्या मनाभावातून तुम्ही समज प्रसाद आणला पेढ्याचा आणि मनातून श्रद्धा ठेवून, भाव ठेवून तुम्ही पेढ्याचा प्रसाद आणला. बघा तुमचा सगळा स्वामींनी स्वीकारिला म्हणायचं. हां, हां, हां. किती आणि छान. तुम्हाला हां. तुम्हाला हे दिलं तुमची सेवा पोहोचली म्हणून तुम्हाला संकेत दिला बघा." हो, 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 हो. मग सगळ्यात मी तरी म्हणायचे, "घरी मला संकेत द्या, मला अनुभव द्या." हां, हां. स्वामींनी एवढ्या मोठ्या सप्त्यात, एवढ्या बायकात, एवढ्या सेवेकऱ्यात तिथं अनुभव दिला मला स्वामींनी. हो ना. हो. हे एक अनुभव आला मला हे स्वामीचा. हां, हां. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. आणि आता बी हे काल परवा बघा आमच्या सासू वारलेली ना, हां. तरी महिना घालीत असतो ना प्रत्येक महिन्याला आम्ही. तर आमच्यात आखाड तळीतेत बघा ह्या आखाडाच्या महिन्यात. हां, हां. दहीहंडी फोडीतेत आमच्या इथं गुरुपौर्णिमाला. हां, हां. दहीहंडी पौर्णिमा म्हणते तर यात्राच असते मोठी. हं, हं. मग म्हणलं आपण आता समज सगळं आपलं गाव समज आखाड तळीते ते यात्रेच्या निमित्ताने. हां, हां. मग आपली सासू समज हे करायची ना समज आखाड खाण्यातच यायचा ना हं. दरवर्षी समज त्या असताना. हां, हां. मग म्हणलं आता आला त्यांचा महिना तर मग ती जी सवाशीण घालती ती म्हणलं महिन्याला आपल्याला हेच करायचे म्हणलं गोड कोंडोळे, तिखट कोंडोळे, धपाटे हेच करायचं म्हणलं आखाडच तळायचं आपल्याला. हां, हां. आणि मग आमच्याकडे काय होतं राळ्याचे तांदूळ त्या पौर्णिमासाठी मिळत होतं. असे मिळतच नव्हते. हां, हां. तर बऱ्याच दुकानावर बघितले, असे घरगुती बघितले राळ्याचे तांदूळाचे गोड कोंडोळे असतात बघा. हो, हो. हां, तर ते ना ते मला माझी इच्छा होती करायची ते गोड कोंडोळे, तिखट कोंडोळे. ते गोड कोंडोळ्याला ते तांदूळच मिळत नव्हते. हां, हां. मग दुकानावर विचारले नाही म्हणले, घरगुती विचारले नाही म्हणले. आणि मग नंतर मी म्हणलं बघू आता, करू आता म्हणलं कशाचे तरी दुसरेच मग. आणि मग सगळ्याला विचारलं आणि शेवट एक लास्ट एक शेजारीण राहिली होती विचारायची फक्त. हां. आणि मग मी दिवसभर आता उद्याच्याला ते महिना आहे म्हणून आज स्वामीला म्हणलं संध्याकाळी ह्याला जप करायला बसले. आणि म्हणलं महाराज माझी इच्छा आहे म्हणलं मला तांदूळ कुठं ना कुठं तरी मिळू द्या म्हणलं मला. हां, हां, हां. आणि मग तशी बोलले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका शेजारणीला विचारलं. हां. आणि ती शेजारीण लगेच म्हणली आहेत माझ्याकडं न्या जा म्हणली. अरे वाह! आणि ते तांदूळ मग मी आणले आणि ते समज महिना केला जीव घातला सासूबाईला आमच्या. हां, हां. मला ते त्या तांदळाचा एक लय अनुभव आला छोटा. हां, हां. म्हणजे कसं आहे जी समज आपल्या मनातली इच्छा आहे ती महाराज करतेच म्हणायचं हो ना, पूर्ण. हो ना. हो, हे असे छोटे छोटे अनुभव आले बघा मला. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. हो. आणि ते मुलीचा बी अनुभव आता पाठीमागं जरा होती तिची बरीच अडचण ती सांगितला होता मी पाठीमागं ते ओम चॅनेलवर सांगितला होता बघा. हां, हां, हां. पण त्यांचं त्या ताईचा फोनच लागा आता ते काय करायला लागले संध्याकाळी घ्यायला लागल्या वाटतंय. 9 ते 10 का काहीतरी घ्यायला लागल्या. हां, हां, तर हां. हां. मग ते तुमचं चॅनेल मला माहितीच नव्हतं. मग व्हिडिओ आला का तुमच्या समोर? मग YouTubeला असंच ते त्या ताईचं ऐकतच तुमचा व्हिडिओ आला मग. हां, हां. स्वामींचीच इच्छा होती कदाचित. नाही मग त्यांच्याकडे मी लई कॉल केले ना चांगले 10-12 कॉल केले तरी ते समज उचलतच नव्हत्या ना. हां, हां, हां. मग ते दिवसा घ्यायच्या पण नंतर मग आता काही बी कामं असते तर घरचे काही ते अडचणी असतात त्यामुळे ते आता संध्याकाळी घ्यायला लागल्या. हां, हां. संध्याकाळी कसे आता गडी माणसाला काही आवडत नसते असं काही बी. हो. ते म्हणतात असतात अन्न श्रद्धा काही बी बायका काही बी म्हणजे नाव ठेवत असतात ना. हो, हो. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे ते मालक समोर असल्यावर नाही समज अनुभव शेअर करायला जमत. हां, हां, हां. मग त्यामुळं मग म्हणलं आता जाऊ दे आता आपल्याच केंद्रात करावा अनुभव शेअर. हां, हां. मग केला का तुम्ही केंद्रात अनुभव? केंद्रात बी म्हणलेली मी करीन म्हणून पण वर्षाच्या नंतर म्हणलं होतं मी आरती करीन आणि केंद्रात शेअर करीन. हां, हां, हां.
तर ती आरती घ्यायची होती मला, तर ते सेवेकरी काय म्हणले तुमच्या सासूबाईचं वर्ष श्राद्ध नाही झालं, नंतरच वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर तुम्ही आरती घ्या आणि नंतर मग हा शेअर करा. हा 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 नाही तिथं केंद्रात नाही शेअर केले. आणि मग नंतर तुमचा व्हिडिओ आला ना. हा आणि व्हिडिओ आल्यावर मग माझं शिक्षण नाही झालेलं, अशी मग जी शिक्षण झालेलं नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही ना मला. हा हा मग म्हणलं आता तुमचा नंबर घ्यायचा, पण कसा घ्यावा म्हणलं. हम्म. मग महिनाभर असे तुमचे व्हिडिओ नुसते ऐकतच राहिले. हा हा आणि नंतर एक मग माझी मैत्रीण आलेली होती शेतात काम करायला, हे आपली रोजानी. हा हा मग तिला म्हणले एवढा नंबर तरी घे ह्या ताईचा. हा हा मग ते नंबर घेतला आणि म्हणलं आज आता पाऊस चालू आहे आमच्याकडे, थोडा झिमझिम झिमझिम चालू आहे, काम चालत नाही ना शेतात. हा हा तर मग आपलं शेड आहे एक आमच्या शेतात, ते शेडमध्ये आता का सगळा माल टाकलेला आहे. हा हा आणि म्हणलं आता शेअरच करावं म्हणलं, फोन लागत होते ताईला बघावं. हा हा मग स्वामीची इच्छा होती माझे जेवढे अनुभव शेअर करायचे तेवढे, म्हणून मग लागला तुमचा फोन. हो हो हो. चालेल, खूप छान अनुभव आहे ताई. हो चालेल, मी अनुभव शेअर करते ताई. हं. हो हो, करा करा. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.